What will be? Enabler. Correct. Enabler किंवा enabler or enablement. Enablement पण येऊ शकतो. Enabler किंवा enablement. Verb form दिलाय enable. Adjective form काय येऊ शकतो? enabling, Enabling येऊ शकतो. Enabling. आणि adverb form enabling adjective form येईल. adverb form काय येईल enable चा? enabling. ENABLY. enabling. He was able to enably complete the homework. तसा नेक्स्ट वर्ब फॉर्म दिलाय admire. नाउन फॉर्म काय येईल? Admiration. करेक्ट. ऍडमिरेशन किंवा admirer. Admirer or admiration. Very good. Adjective form admiring, नाही. प्रत्येक वेळेला ing नाही वर्क होणार. Admirable. Very good. Admirable. Admirable. Adverb for Admirably. correct. Admirably or admiringly. Admirably or admiringly. Admire वर्ब दिलाय. नाउन नाही. ऍग्री आहे ना. ऍग्री दिलाय वर्ब. नाउन काय येईल? Agreement. 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 Correct. Agreement will be the noun form. Adjective form will be Agreeable. 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 Very good. And adverb form will be Agreeably. agreeably. Adjective form दिलाय next. Applicable. Verb form काय येईल? Apply. Apply. Very good. Noun form application, Applied. application किंवा applicant. Applied. app, Application किंवा applicant. आणि adverb Applicably. आता adverb form दिलाय. Avoidably. Noun form काय येईल? Avoidance. Very good. Avoidance. DANCE. AVOIDANCE. Avoidance. Verb form avoid, to avoid. Avoid. आणि adjective form Avoidable. Avoidable. avoidable.
वर्ब फॉर्म दिलाय डिफरचा, टू डिफर. नाउन फॉर्म Difference. डिफरन्स. DIFFERENCE. डिफरन्स. ऍडजेक्टिव्ह फॉर्म Differable किंवा differing. ऍडजेक्टिव्ह फॉर्म सोपा आहे की. Different. Different. डिफरंट. डिफरेबली पण ठीक आहे. डिफरेबली तुझा हे येईल ऍडवर्ब येईल. डिफरंट विल बी ऍडजेक्टिव्ह फॉर्म. डिफरंट. आणि ऍडवर्ब काय येईल? डिफरेबली किंवा Different. डिफरंटली. Differently. डिफरंटली. ओके, साधारण अंदाज आला. आपण इन डेप्थ इन डिटेल्स सगळे प्रिफिक्सेस सफिक्सेस स्टडी करणार आहे. नाउन करायचं असेल तर कुठले सफिक्सेस किंवा प्रिफिक्सेस लागतात, कुठल्या टाईपच्या शब्दांना. वर्ब करायचं असेल तर ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब सगळ्याला आपण ते डीप मध्ये स्टडी करणार आहे. पण आता तुम्हाला फक्त अंदाज येणं गरजेचं आहे की नाउन फॉर्म म्हणजे काय, वर्ब फॉर्म म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह काय आणि ऍडवर्ब काय. दिस वॉज द मोटिव्ह बिहाइंड दिस एक्सरसाइज. बेसिक आयडिया आली नाउन फॉर्म म्हणजे काय, वर्ब फॉर्म म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह काय आणि ऍडवर्ब काय. नाउ वी आर गोइंग टू स्टडी अ न्यू topic in grammar, which is the articles. Give the heading in your notebook, articles. आर्टिकल्स चे दोन मेन टाइप असतात. कोणी सांगू शकेल मला दोन कुठल्या टाइपचे आर्टिकल्स असतात? मेन टाइप. एक असतात डेफिनेट आर्टिकल्स आणि एक असतात इनडेफिनेट आर्टिकल्स. डेफिनेट आणि इनडेफिनेट. डेफिनेट आर्टिकल्स कुठले आहेत आणि इनडेफिनेट आर्टिकल्स कुठले आहेत हे कोणाला माहिती आहे? इनडेफिनेट आर्टिकल्स कुठले असतात? An. करेक्ट. अ आणि ऍन हे कुठले असतात? इनडेफिनेट आर्टिकल्स असतात. आणि डेफिनेट आर्टिकल कुठलं असतं? The. द. द इज द डेफिनेट आर्टिकल्स. आता कुठले एक्सेप्शन्स आहेत, कुठे कुठे आपल्याला इनडेफिनेट आर्टिकल्स वापरायचे, कुठे कुठे डेफिनेट वापरायचे, हे आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहे एकदम डिटेल्स मध्ये. सो मेक शुअर यू राईट एव्हरीथिंग whenever I tell you to write. This English book is going to be with you for your lifetime. केव्हाही तुम्हाला इंग्लिश मध्ये काही अडलं की यू आर गोइंग टू रिफर दिस बुक. ह्याच्यामध्ये ग्रामर आपण एकदम बेसिक पासून लिहिणार आहे सगळं. दोन टाईपचे नाउन्स असतात, एक म्हणजे काउंटेबल आणि एक म्हणजे अनकाउंटेबल नाउन्स. काउंटेबल नाउन्स फरक समजून घ्या. काउंटेबल नाउन्स म्हणजे बुक, स्टॅम्प. आपण अ बुक किंवा अ स्टॅम्प म्हणतो. आपण बुक्स मोजू शकतो. एक बुक आहे माझ्या समोर का माझ्या हातात दोन बुक्स आहेत, माझ्या हातात तीन बुक्स आहेत, हे डायरेक्ट काउंटेबल नाउन्स आहेत. नॉर्मली काउंटेबल नाउन्स असतात त्यांना आपण आर्टिकल्स वापरतो. आणि अनकाउंटेबल आहेत, ऑइल किंवा शुगर. येस, केजी किंवा लिटर्स मध्ये ते काउंट होत आहेत, पण नंबर्स मध्ये ते काउंट होत नाहीये. 1 शुगर किंवा 1 ऑइल असं आपण काउंट नाही करत आहे. 1 लिटर ऑइल, 1 बॅग ऑफ शुगर असं आपण काउंट करतोय, पण बॅग आणि लिटर हे आपण काउंट करतोय. ऍक्च्युअल ऑइल आपण असं नाही म्हणत आहे गिव्ह मी 1 ऑइल, गिव्ह मी 1. ओके, डिस्कनेक्ट झालं होतं बहुतेक.
सगळ्यांना ऐकू येते? हो सर. ओके. सो काउंटेबल आणि अनकाउंटेबल, दीज आर टू टाइप्स ऑफ नाउन्स. त्याच्यामध्ये काउंटेबल नाउन्सना आपण आर्टिकल्स लावणार आहे, अनकाउंटेबल नाउन्सना आपण आर्टिकल्स लावणार नाहीये. दोन प्रकारचे ब्रॉडली क्लासिफाय करतो आपण आर्टिकल्स, म्हणजे डेफिनेट आर्टिकल्स आणि इनडेफिनेट आर्टिकल्स. नाव इनडेफिनेट आर्टिकल्स केव्हा वापरणार आहे आपण? जेव्हा आपल्याला give me a second, I'll check connectivity and again share the screen. येस, डेफिनेट आणि इनडेफिनेट आर्टिकल्स आपण पहिल्यांदा बघूयात. इनडेफिनेट आर्टिकल्स. इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजे कुठले आर्टिकल्स? अ आणि एन. नाव पे अटेन्शन. अ आणि एन मी केव्हा केव्हा वापरणार आहे? अ केव्हा वापरणार आहे मी? जेव्हा आर्टिकलच्या पुढचा शब्द विल हॅव कॉन्सोनंट साऊंड. जेव्हा कॉन्सोनंट साऊंड असणार आहे तेव्हा आय एम गोइंग टू यूज द आर्टिकल अ. कॉन्सोनंट साऊंड. अ हॉर्स. कॉन्सोनंट्स आणि वॉवेल्स माहिती आहेत सगळ्यांना? वॉवेल्स कुठले कुठले आहेत? A, E, I, O, U. करेक्ट. ए ई आय ओ यू हे वॉवेल्स आहेत आणि बाकीचे काय आहेत? कॉन्सोनंट्स आहेत. ए ई आय ओ यू सोडून बाकीचे जे अल्फाबेट्स आहेत ते काय आहेत? कॉन्सोनंट्स आहेत. सो जेव्हा कॉन्सोनंट साऊंड असणार आहे, लक्षात ठेवा साऊंड, जेव्हा कॉन्सोनंट साऊंड असणार आहे तेव्हा मी अ वापरणार आहे. म्हणजे इथे अ युनिव्हर्सिटी वापरतोय मी. जरी यू माझा वॉवेल आहे तरी पण मी आर्टिकल कुठलं वापरतोय? युनिव्हर्सिटीला अ वापरतोय. कारण मी प्रोनाउन्स कसं करतोय? साऊंड कसा येतोय त्याचा? यू सारखा येतोय, वाय ओ यू. युनिव्हर्सिटी असं प्रोनाउन्स करतोय मी ते. त्याच्यामुळे साऊंड इज कमिंग एज वाय. कॉन्सोनंट साऊंड येतोय म्हणून मी इथे कुठलं आर्टिकल वापरतोय? युनिव्हर्सिटीला अ वापरतोय, एन वापरत नाही. एन युनिव्हर्सिटी नाही म्हणत आपण, अ युनिव्हर्सिटी म्हणतो. अ युनिव्हर्सिटी का म्हणतो जरी वॉवेल आलं तरी? बिकॉज द साऊंड इज कॉन्सोनंट साऊंड. साऊंड इज इम्पॉर्टंट. जेव्हा कॉन्सोनंट साऊंड येतो त्याच्या आधी आर्टिकल आपण वापरतोय ते आपण अ वापरणार आहे. अ हॉर्स, अ मॅन, अ वुमन, अ युनिव्हर्सिटी. अ युनिव्हर्सिटी यू असून पण अ वापरलं कारण द साऊंड इज कमिंग एज वाय. युनिव्हर्सिटी साऊंड इज कमिंग एज वाय. त्याच्यामुळे कॉन्सोनंट साऊंड जिथे येतो तिथे आपण अ आर्टिकल वापरणार आहे. एन आर्टिकल केव्हा वापरणार आहे आपण? जेव्हा आपल्याला साऊंड वॉवेलचा येणार आहे तेव्हा वापरणार आहे. an enemy, an igloo. E vowel है, I igloo है. Now look at the third and fourth. An honor. It's an honor to represent the country. He is an honest man. Honest, honor. ह्याच्यानी साऊंड कुठला होतोय माझा? ओ होतोय, ओ. एच सायलंट आहे. साऊंड वॉवेल येतोय, वॉवेल साऊंड येतोय म्हणून मी आर्टिकल कुठलं वापरणार आहे? एन वापरणार आहे. सो साऊंड वर ठरवायचंय आपल्याला कुठलं आर्टिकल वापरायचंय. इन जनरल रूल आहे कॉन्सोनंट आणि वॉवेलचा, पण वॉवेल साऊंड आणि कॉन्सोनंट साऊंड असा रूल आहे. वॉवेल साऊंड आणि कॉन्सोनंट साऊंड. कॉन्सोनंट साऊंड असेल तेव्हा अ वापरणार आहे आणि वॉवेल साऊंड असेल तेव्हा एन वापरणार आहे. हे कळलं इथपर्यंत? नाउ लेट्स सी सम मोर uses of indefinite articles म्हणजे अ आणि एन चे. Suppose I am introducing something for the first time.
मी जर फर्स्ट टाइम काहीतरी इंट्रोड्यूस करतोय आपल्या कन्व्हर्सेशन मध्ये, तर मी काय वापरणार आहे, अ किंवा ॲन आर्टिकल वापरणार आहे, इनडेफिनेट आर्टिकल वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल, लुक ॲट द एक्झाम्पल आय हॅव गिव्हन हिअर. आय लुक्ड अप अँड सॉ अ प्लेन. पहिल्यांदाच बघतोय मी प्लेन, पहिल्यांदा बघितलं. आय एम इंट्रोड्युसिंग अ प्लेन इन द कन्व्हर्सेशन. तेव्हा मी कुठलं आर्टिकल वापरणार आहे, इनडेफिनेट आर्टिकल वापरणार आहे. आय लुक्ड अप अँड सॉ अ प्लेन. सेकंड पॉइंट केव्हा वापरणार आहे मी इनडेफिनेट आर्टिकल, जेव्हा मी काहीतरी क्लासिफाय करणार आहे, काहीतरी कॅटेगराइज करणार आहे, तेव्हा मी इनडेफिनेट आर्टिकल वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल, अ काऊ गिव्स मिल्क. अ काऊ गिव्स मिल्क. इथे मी अ काऊ इनडेफिनेट आर्टिकल वापरलंय. आय एम क्लासिफाईंग काऊ ॲज अन ॲनिमल विच गिव्स मिल्क. ही इज अ सायंटिस्ट. आय एम क्लासिफाईंग हिम इन द कॅटेगरी ऑफ अ सायंटिस्ट. जेव्हा मी काही क्लासिफाय करतोय, कॅटेगराइज करतोय, तेव्हा मी इनडेफिनेट आर्टिकल वापरतोय. थर्ड यूज ऑफ इनडेफिनेट आर्टिकल इज इफ आय वॉन्ट टू सजेस्ट समथिंग विच इज वन इन क्वांटिटी. आय नीड अ नाईफ. आय नीड वन नाईफ नाही म्हणत आपण, आय नीड अ नाईफ. म्हणजे कुठलीही क्वांटिटी आपण स्पेसिफाय करतोय, एस्पेशली वन, नंबर वन क्वांटिटी स्पेसिफाय करतोय, तेव्हा मी काय इनडेफिनेट आर्टिकल वापरतोय. आय नीड अ नाईफ. एक नाईफ हवी आहे मला. किंवा नेक्स्ट यूज इट टू मीन एनी. एनी म्हणजे कुठलंही, स्पेसिफिक नाही, कुठलंही. शी वॉन्टेड टू सिट क्वाइटली इन अन इझी चेअर. अन इझी चेअर म्हणजे कुठल्याही इझी चेअर मध्ये, विथ अ गुड बुक म्हणजे कुठलंही चांगलं पुस्तक. टू मीन एनी म्हणजे चार युजेस कुठले झाले, कुठल्या केसेस मध्ये इनडेफिनेट आर्टिकल्स वापरणार आहे मी. पहिली केस इज टू इंट्रोड्यूस फॉर द फर्स्ट टाइम. आपल्या कन्व्हर्सेशन मध्ये फर्स्ट टाइम काहीतरी इंट्रोड्यूस करायचं असेल तर मी इनडेफिनेट आर्टिकल वापरणार आहे. जर मला काही क्लासिफाय करायचं असेल, फॉर एक्झाम्पल, अ काऊ गिव्स मिल्क, ही इज अ सायंटिस्ट. टू मीन ओनली वन. थर्ड यूज म्हणजे एनिथिंग आय मीन with quantity 1 I am going to use an indefinite article. आणि next to mean any म्हणजे कुठलंही, कुठलीही, हे आपल्याला वापरायचं असेल तर आपण indefinite article वापरणार आहे. She wanted to sit quietly in an easy chair with a good book. आपण indefinite articles बघतोय पहिल्यांदा. indefinite articles मध्ये कॉन्सोनंट आणि वॉवेल साऊंड बघितलं. त्याच्यानंतर we saw uses of indefinite articles. Now let's see uses of definite articles. Definite article एकच आर्टिकल आहे, the. डेफिनेट आर्टिकल आपण केव्हा वापरणार आहे, जेव्हा आपण डेफिनेट रेफरन्स देणार आहे. डेफिनेट रेफरन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे कुठली गोष्ट, डेफिनेट आहे, स्पेसिफिक गोष्ट. स्पेसिफिक गोष्टीबद्दल आपण जर बोलत असू तर आपण डेफिनेट आर्टिकल वापरणार आहे. when used noun is specified, जर नाउन स्पेसिफाईड असेल तर आपण डेफिनेट आर्टिकल वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल, मेक पेमेंट्स टू द सर्वंट्स. मेक पेमेंट्स टू द सर्वंट्स. द सर्वंट्स इथे लिहिलेलं आहे. सर्वंट्स हे स्पेसिफाय केलंय. कुठल्याही सर्वंट्सला पेमेंट द्यायचं नाहीये. ज्या सर्वंट्सनी तुमच्यासाठी काम केलंय त्या सर्वंट्सना पेमेंट द्यायचंय. मेक पेमेंट टू द सर्वंट्स स्पेसिफाय केलंय. सर्वंट्स, कुठले सर्वंट्स हे स्पेसिफाय केलंय, त्याच्यामुळे इथे काय वापरलंय, द वापरलंय. सेकंड यूज इज इफ नाउन इज ऑलरेडी मेन्शन्ड. जर ऑलरेडी मेन्शन्ड असेल नाउन तर आपण डेफिनेट आर्टिकल वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल, वरती आपण बघितलं होतं इनडेफिनेटच्या इथे, इंट्रोड्युसिंग समथिंग फॉर द फर्स्ट टाइम. आय लुक्ड अप अँड सॉ अ प्लेन. हे माझं पहिलं वाक्य आहे. दुसऱ्या वाक्यात मी म्हणू शकतो द प्लेन इज व्हाईट इन कलर. नाउ सेकंड सेंटेन्स मध्ये आय एम स्पेसिफाईंग द सेम प्लेन which is already mentioned in my first sentence. So I am using a definite article the in my second sentence. The plane is white in color. इथे मी the वापरलाय. Read another example. I saw a movie. The movie was very interesting. पहिल्या वाक्यात movie मी स्पेसिफाय केलाय कुठला आणि मग
सेकंड वाक्यामध्ये द मूवी लिहिलंय, कारण तो मूवी माहिती आहे स्पेसिफिकली कुठला आहे. That's where I'm using the definite article. Third use is noun that is followed by describing a phase or clause. म्हणजे noun which is followed by describing a phase or clause. For example, the book that was stolen was never found. कुठलं बुक स्पेसिफाय केलंय, कुठलं जे चोरीला गेलं होतं ते कधी मिळालं नाही. द बुक इथे पण स्पेसिफिक आपल्याला माहिती आहे म्हणून आपण डेफिनेट आर्टिकल वापरलंय. फोर्थ यूज इज बिफोर सम ऍडजेक्टिव्स टू गिव्ह देम फॉर्म ऑफ अ नाउन. काही ऍडजेक्टिव्हच्या आधी आपण डेफिनेट आर्टिकल वापरणार आहे. कशासाठी? जर आपल्याला त्यांना नाउनचा फॉर्म द्यायचा असेल तेव्हा. फॉर एक्झाम्पल, गांधीजी वर्कड फॉर अपलिफ्टमेंट ऑफ द पुअर. इथे पुअर काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. पुअर पीपल, इट इज डिस्क्रायबिंग पीपल, इट इज डिस्क्रायबिंग नाउन. इथे पुअर ऍडजेक्टिव्ह आहे पण ते आपण नाउन म्हणून वापरतोय. जेव्हा आपण ऍडजेक्टिव्ह नाउन म्हणून वापरतो त्याच्या आधी आपण डेफिनेट आर्टिकल लावतो. द पुअर. द स्ट्रॉंग मस्ट नेव्हर डॉमिनेट द वीक. द वीक आणि द स्ट्रॉंग हे काय आहेत? ऍडजेक्टिव्ह आहेत पण ते आपण काय यूज केलेत? नाउन म्हणून यूज केलेत. द स्ट्रॉंग पीपल असं नाही लिहिलं आपण. पीपल हे बाय डिफॉल्ट इट इज अंडरस्टूड आणि स्ट्रॉंग हे ऍडजेक्टिव्ह आहे बट वी आर युजिंग इट ॲज नाउन. स्ट्रॉंग पीपल. So whenever we use adjective in a form of a noun, we use definite articles. Fifth is also very important. Fifth, before some proper nouns that refer to groups, किंवा before the names of ships, trains, जरी proper noun असेल, normally proper noun च्या आधी आपण definite article वापरत नाही. Common noun च्या आधी वापरतो आर्टिकल्स. प्रॉपर नाउनच्या आधी नॉर्मली वी डोंट यूज द आर्टिकल्स. द आलोक असं म्हणत नाही आपण. पण काही काही एक्सेप्शनली प्रॉपर नाउन्सच्या आधी आपण डेफिनेट आर्टिकल्स वापरणार आहे. कुठल्या कुठल्या? मोस्टली विच आर रिफर्ड टू एज ग्रुप्स किंवा नेम्स ऑफ शिप्स, ट्रेन्स, मॉन्युमेंट्स, लार्ज हॉटेल्स, बिल्डिंग्स, रिव्हर्स एक्सेट्रा या गोष्टींसाठी आपण डेफिनेट आर्टिकल वापरणार आहे. मी काही काही एक्झाम्पल्स दिले. द UN, द WHO, WHO सध्या फॉर्म मध्ये. द WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विच रिप्रेझेंट्स अ ग्रुप. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, द ग्रेट ब्रिटन. जरी कंट्रीची नावं असली तरी पण आपण इथे काही काही प्रॉपर नाउन्सच्या आधी डेफिनेट आर्टिकल्स वापरणार आहे. द मिल्की वे, द अर्थ, द ताजमहाल, द स्टॅच्यू ऑफ युनिटी, द इंडियन ओशन हे सगळे प्रॉपर नाउन्स आहेत पण त्याच्या आधी पण आपण डेफिनेट आर्टिकल द वापरतोय. समटाइम्स इट इज यूज्ड बिफोर नॅशनॅलिटीज, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड होली बुक्स. फॉर एक्झाम्पल, द इंडियन्स, द फ्रेंच, द पियानो, द फ्ल्यूट, द गीता, द बायबल या सगळ्याच्या आधी आपण काय करतोय? डेफिनेट आर्टिकल्स वापरतोय. त्याच्यानंतर बिफोर सुपरलेटिव्ह म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री असतील तेव्हा आपण वापरणारे शी इज द स्मार्टेस्ट गर्ल इन द क्लास. द स्मार्टेस्ट. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन नंतर करणार आहे आपण. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की EST असेल कुठल्याही शब्दाच्या पुढे, सफिक्स EST असेल तर त्याच्या आधी आपण डेफिनेट आर्टिकल द वापरतो. द स्मार्टेस्ट, द टॉलेस्ट, द शॉर्टेस्ट. आणि बिफोर ऑर्डिनरी नंबर्स, लास्ट वन, बिफोर ऑर्डिनरी नंबर्स म्हणजे द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ याच्या आधी आपण काय वापरतो? डेफिनेट आर्टिकल्स वापरतो. इनडेफिनेट आणि डेफिनेट आर्टिकल्स केव्हा केव्हा वापरतो हे कळलं? हे लिहून घ्यायचं. सगळ्यांना कळलं? से येस ऑर नो. ऐकू येतंय क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Okay. Let us now write down. Write down in your book. Countable and uncountable nouns. Countable and uncountable nouns. Next line write down. Countable nouns.
Nouns which can be counted. Nouns which can be counted in numbers. Example, a book, a stamp. Next line, uncountable nouns. Uncountable nouns. Nouns which cannot be counted in numbers. Nouns which cannot be counted in numbers. For example, sugar, oil, etc. Next line, indefinite articles. स्पेलिंग आहे तुमच्या स्क्रीनवर. Indefinite articles. Next line, whenever there is consonant sound, whenever there is consonant sound, we use the article a, small a. For example, a horse, a man, a university. A horse, a man, a university. Next line, whenever there is vowel sound, we use the article an, an. An enemy, an igloo, an honor, an honest. Next line, write uses of indefinite articles. Uses of indefinite articles. First one,
To introduce for first time in conversation. To introduce for first time in conversation. For example, I looked up and saw a plane. I looked up and saw a plane. Second use. To classify something. Second use. To classify something. For example, he is a scientist. Third use. To mean only one. To mean only one. For example, I need a knife. I need a knife. Fourth use. To mean any. To mean any. Example, she wanted to sit quietly in an easy chair with a good book. In an easy chair with a good book. Next line, definite articles. Definite articles. The article the, the, the article the is used as a definite article. Next line, uses of definite articles. Uses of definite articles. First one, used in definite reference. Used in definite reference
or when noun is specified, or when noun is specified. For example, make payments to the servants. Make payments to the servants. Second use, when noun is already mentioned. When noun is already mentioned. For example, I saw a movie. The movie was very interesting. Third use, when the noun is followed by a describing phrase or a clause. When the noun is followed by a describing phrase or a clause. Spellings लिहिलेत सगळे स्क्रीनवर. When the noun is followed by a describing phrase or phrase पाहिजे, phrase. Phrase, describing phrase or a clause. Example, the book that was stolen was never found. The book that was stolen was never found. Fourth use, before some adjectives to give them form of a noun. Before some adjectives to give them form of a noun. For example, Gandhiji worked for upliftment of the poor. Upliftment of the poor. Next use, before some proper nouns. Before some proper nouns, comma, groups, comma, names of ships, trains, monuments, hotels, buildings, etc. For example, the UN, the WHO, the USA, हे सगळे एक्झाम्पल्स लिहा हॉलिडे इन पर्यंत.
Sixth use. Used before nationalities, comma, musical instruments and holy books. Used before nationalities, musical instruments and holy books. For example, the Indians, the French, the flute, the Gita, etc. Seventh use. Before superlatives of adjectives and adverbs. Example, she is the smartest girl in the class. And last use, eighth. Used before ordinary numbers. Example, the first, the second, etc. On your screen, we have 10 sentences. I will give you 5 minutes. Please fill in the blanks using the articles. Please go through the rules which we have written down. Fill in the blanks using the articles. And then we will discuss the answers. I will give you 5 minutes. You also have to put a question, put a cross mark wherever article is not necessary.
Yes, who is going to tell me the first? I open dash mail immediately after dash breakfast. कोण सांगेल? I opened the mail immediately after breakfast. Yes, I open the mail. इथे द येणार. Immediately after इथे क्रॉस येणार. Breakfast. No article needed before breakfast. जरी असं लिहिलं I open the mail immediately after the breakfast, तरी it is partially right. कारण ब्रेकफास्ट स्पेसिफिक असू शकतो आणि नाही लिहिलं तरी पण इट इज राईट. सेकंड, God sends his sunshine dash God sends his sunshine on dash just and dash unjust and dash alike. The God sends. The God sends किंवा God sends क्रॉस असला तरी चालणार आहे फर्स्ट ब्लँक मध्ये. किंवा the God is also partially correct. The God sends his sunshine on dash just. This is similar to the poor, the just and the unjust dash alike. शेवटच्या डॅश मध्ये काय येईल? येईल का कुठला आर्टिकल शेवटच्या डॅश मध्ये? नाही नाही येणार. द गॉड सेंड्स किंवा गॉड सेंड्स इज सनशाईन ऑन द जस्ट अँड द अनजस्ट अलाइक. थर्ड वन कोण सांगेल थर्ड? Sometimes it is difficult to live an honest life. Sometimes it is difficult to live an honest life. Very good. Fourth, She is the model and an artist. she is The model and the artist. A model. she is a model. She is a model and An artist. an artist. आपण क्लासिफाय करतोय ना सायंटिस्ट अ सायंटिस्ट, तसंच शी इज अ मॉडेल. द नाही, इनडेफिनेट येईल इथे. क्लासिफाय करतोय आपण. कळलं का? Oh. शी इज अ मॉडेल अँड an artist. He was dash university dropout. The universe dropout. Very good. He was a university. जरी vowel असलं तरी पण sound is consonant. Sound is coming as y, u. He was a university dropout. I have no idea about dash geography of dash Scotland. I have no idea about a geography of the Scotland. I have no idea about The geography of the Scotland. the geography बरोबर आहे of dash The Scotland. Scotland. का? सगळ्या प्रॉपर नाउन्सच्या आधी आर्टिकल येणार नाहीये. काही काहीच प्रॉपर नाउनच्या आधी, ज्या प्रॉपर नाउन्सच्या आधी जर कंट्रीज असतील तर ज्या प्रॉपर नाउन्सच्या आधी ऍडजेक्टिव्ह आहेत, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, द ग्रेट ब्रिटन, तरच आपण डेफिनेट आर्टिकल वापरणार आहे, नाहीतर आपण डेफिनेट आर्टिकल वापरणार नाही. आय एम अ सिटीजन ऑफ द इंडिया नाही म्हणत आपण. आय एम अ सिटीजन ऑफ इंडिया. तसंच आय हॅव नो आयडिया अबाउट द जॉग्राफी ऑफ स्कॉटलंड. आर्टिकल येणार नाही स्कॉटलंडच्या आधी. डॅश बुक that I recommended now costs over dash ₹1,000. The book that I recommended now costs over ₹1,000. Correct.
द बुक येणार कारण देर इज अ क्लॉज डिस्क्राइबिंग द बुक. म्हणून द बुक दॅट आय रेकमेंडेड नाव कॉस्ट्स ओव्हर 1000 rupees. व्हेरी गुड. डॅश स्काय वॉज डॅश ब्रिलियंट ब्लू. The sky was brilliant blue. Correct. The sky was brilliant blue. My mother's dash favorite flower. My mother's dash favorite flower is dash rose. My mother's favorite flower is a rose. तू काय ते इथे लिहिले करणार? My mother's favorite flower is A rose. तू 12वी देणार आहेस? काय? द येईल द. आपण फ्लॉवर स्पेसिफाय करतोय त्याच्यामुळे द येईल. We are specifying rose as the favorite flower. That's why my mother's favorite flower is the rose. द येईल. असं जर आपण म्हणत असतो रोजला आपण क्लासिफाय करत असलो असतो रोज इज अ फ्लॉवर तर आपण अ लावलं असतं फ्लॉवरच्या आधी. पण इथे वी आर स्पेसिफाईंग रोज ऍज द फेवरेट फ्लॉवर म्हणून माय मदर्स फेवरेट फ्लॉवर इज द रोज. वी आर स्पेसिफाईंग रोज. 10th dash computer allows us to deal with dash lot of data very quickly. The computer allows us to deal with a lot of data very quickly. Correct. The computer allows us to deal with a lot of data very quickly. The आणि a. In your textbook very quickly, we will do an exercise. Look here. Exercise A4, question number 1. Edit the given paragraph using a and the wherever necessary. Rakesh is an ideal son who remains devoted to his father as he grows professionally to become a famous doctor. As his father grows old, he takes care to spend time with his father, bringing him tea in The morning. The morning. and taking him out for A walk. a walk in Evening. The evening. the evening. Correct. Taking him out for a walk in the evening. त्या स्पेसिफिक इव्हिनिंगला तू घेऊन चाललाय ना वॉकला म्हणून. In the evening. इन द इव्हिनिंग. कळलं आर्टिकल्स? एकदा हो. गो थ्रू करा आपण काय काय लिहिलेले आपण रूल्स कुठले लिहिलेत युजेस गो थ्रू करा. अँड बिफोर नेक्स्ट लेक्चर रीड लेसन नंबर 3. Okay. लेसन नंबर 3 वाचून या पुढच्या लेक्चरच्या आधी. वी विल रीड लेसन नंबर 3 and see some writing skills next week. As homework, read lesson number 3 for next lecture. Yes, sir. I have recorded the session in case you have had any difficulty in hearing or connectivity issues. You can ping me with your Gmail ID. I will share you the link. See you next week for English on Tuesday.